हाय एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. तर आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही नवरी नवरदेवाला आणायला गेलेलो होतो आणि त्यांना आणल्यानंतर रात्री जे आहे ना आमचा असं प्लॅन झालेला होता की चला आपण कुठेतरी मस्त असं टूर काढूया. आणि अगदी रात्रभर या विषयावर खूप जास्त चर्चा झाली, त्यामुळे कुणीच रात्रभर काही नीट झोपलेला नाहीये. सो आमच्या म्हणजे चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल. आणि मग आमचा प्रवास जे आहे ना ते अगदी सकाळपासून सुरू झालेला होता. सो आता आम्ही नेमकं कुठे चाललो हे तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. खरं सांगायचं तर आमचं आधी काहीही प्लॅनिंग नव्हतं, पण अचानक सगळं ठरलं आणि आम्ही अचानक सगळे निघालेलो आहोत. सो आम्ही 5 कपल निघालेलो आहोत 2 गाड्यांनी. एक गाडी आमच्या मागे होती आणि आम्ही समोर होती. सो आम्ही आलेलो आहोत तुमसरला. ऍक्च्युली कुठे जायचं यावर खूप विचार सुरू होता. त्यात शिवच्या पप्पांचं 2 दिवस ऑफिस होता, त्यामुळे आम्ही मग ठरवलं की चला तुमसरलाच जाऊया. मस्त तिथे आपण एन्जॉय करूया. आजूबाजूचे ठिकाण जे आहे ते फिरूया. 2 दिवस शिवचे पप्पा ऑफिस करतील, त्यानंतर 2 दिवस त्यांना परत सुट्ट्या आहे. सो 4 दिवसाचं आमचं असं प्लॅन होतं, तर कुठेतरी आपण टूर काढूया म्हणून. सो आम्ही आलेलो आहोत तुमसरला. इथे आल्यावर तर सर्वात आधी मी माझ्या झाडांना बघत आहे आणि तुमच्यासोबतही माझं झाडांचा टूर जो आहे तो शेअर करत आहे. खरं तर मला खूप आनंद होत आहे, कारण ना 25 दिवसा नंतर मी इथे तुमसरला आलेली आहे आणि माझी झाडं बऱ्यापैकी सगळेच झाडं खूप छान व्यवस्थित आहेत. त्यांना पाणी वगैरे सगळं छान मिळालेलं आहे आणि हे बघूनच मला खूप आनंद होत होता. सो आम्हाला इथे येईपर्यंत 1-1:30 वाजलेला होता आणि सगळे थकून होतं, कारण झोप आमची फारशी कुणाशीच झालेली नव्हती. म्हणून ना आम्ही आल्याबरोबर तर आधी मस्त झोप काढली. त्यानंतर मसाला भात दह्याची कढी केली होती, जेवण केलं. आणि आता कुठे फिरायला जायचं म्हणून ना म्हणजे सायंकाळचं टाइम होता आमचं. वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं साक्षी की जोडा चला ना आपण जरा. एखादी मूव्ही बघायला जाऊ. सो हल्लीच आता रितेश देशमुखची राजा शिवाजी पिक्चर सुरू आहे टॉकीजवर. तर आम्ही टॉकीज साठी जे आहे ते निघालेलो आहोत. सगळे इथे रेडी होऊन झालेले आहे. सो हे छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ना मी शूट करून घेतलेले होते. सो गाड्या आम्ही रोडवरच लावलेले होते मगाशी, कारण आम्हाला बाहेर जायचंच होतं म्हणून आम्ही आतमध्ये गाडी वगैरे काही टाकलेली नव्हती. सो आता सगळ्यांची झोप नीट झाली आहे, त्यामुळे सगळे असे छान फ्रेश फ्रेश दिसत आहेत. तुम्ही इथे बघू शकता. खरं तर आम्हाला रात्रीचा मूव्ही बघायचं होतं, पण काय आहे ना खूप जास्त जागरण होत आहे. लग्नामध्ये पण आमचं खूप जास्त जागरण झालेला होता, त्यामुळे म्हटलं की चला आपण म्हणजे आम्ही 6:30 ते 9:30 पर्यंतचा शो इथे बघायला आलेला आहोत. तर आता तिकीट वगैरे जे आहे ते सगळे काढायला गेलेले आहेत. तोपर्यंत म्हटलं चला आम्ही जे काही आहे ते शूट करून घेतो इथे. कारण हे छोटे छोटे मोमेंट्स असतात जे आता तर काही वाटणार नाही, पण नंतर मग हे सगळे मोमेंट्स बघून ना खरंच खूप म्हणजे असं परत ते दिवस जगल्यासारखा आनंद जो आहे तो मिळत असतो. आणि खरं सांगू तर आय थिंक की तुमसरमध्ये ना हा माझा शेवटचा पिक्चर असणार आहे. आम्ही लवकरच नवीन जागी जे आहे ते शिफ्ट होणार आहोत. खरं तर ही न्यूज मला इथे तुम्हाला द्यायची नव्हती. सो समोर कारण ऑलरेडी लग्नाचे व्लॉग माझे उशिरा आलेले आहे आणि हेही व्लॉग बऱ्याच दिवसापासून शूट होऊन होते, म्हणून मी ही न्यूज तुम्हाला आत्ताच दिलेली आहे. बघूया कुठे काय होते आणि कुठे काय नाही, तर नंतर सांगते. तर दुसऱ्या दिवशीला सकाळी उठून मी आधी किचन वगैरे छान मस्त असं क्लीन करून घेतलेलं आहे. ऍक्च्युली मला ना इथे नवीन नवरी नवरदेवची पहिली रसोईचा व्हिडिओ जो आहे तो शूट करायचा होता. सो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा जो व्हिडिओ जो आहे ना पहिली रसोईचा, तो मी जे आहे ना इंस्टाग्रामवर अपलोड केलेला आहे. सो सेम या चॅनलचं जे नाव आहे ना त्याच चॅनलनी माझी इंस्टाग्रामवर आयडी आहे. सो तुम्ही तिथले व्हिडिओ नक्कीच बघू शकता. म्हणून तुम्ही Instagramला सुद्धा मला फॉलो करू शकता. सो इथे जे काही म्हणजे रसम सुरू आहे ना, ऍक्च्युली शेवया बनवण्याची रसम आहे आमच्याकडे. लग्न झाल्यानंतर खीर किंवा शेवया बनवल्या जातात. सो आम्ही इथे जे आहे ना मी दोघांना सगळं साहित्य काढून दिलेलं आहे. म्हटलं माझ्या भावाला तू पण तिची हेल्प करू लाग आणि दोघंही मिळून जे आहे त्यांनी शेवया इथे बनवून घेतलेले आहे. हा व्हिडिओ तुम्ही Instagramवर नक्की बघा. खरंच खूप छान व्हिडिओ बनलेला आहे. त्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर ना आम्ही सगळे कपल असे आमने-सामने बसलेलो होतो आणि चिवचे पप्पा ऑफिसला गेलेले होते. तर आजचा दिवस आमच्याकडे होता म्हणून आम्ही घरीच जे आहे इथे मस्त एन्जॉय केला. त्यानंतर आमचं असं ठरलेलं होतं की दुपारनंतर कुठेतरी आपण मस्त फिरायला जाऊ. सो इथे मी तुम्हाला मागेही नेलं होतं आंबोऱ्याला.
सो आम्ही इथे आंबोऱ्याला चाललेलो आहोत आणि त्याचीच इथे तयारी जी आहे ती झालेली आहे. सो सगळे मस्त रेडी होऊन जे आहे ते आंबोरा फिरायसाठी चाललेलो आहोत. म्हटलं चला खाली ना ग्रीनरी किंवा कुंड्या वगैरे भरपूर छान छान झाडं आहेत, म्हणून म्हटलं की यांचं कपल फोटोशूट जे आहे ते करून घ्यावं, म्हणून मी इथे काही 2-4 क्लिप्स जे आहे ते घेऊन घेतलेले आहेत. खरं तर हा ब्रिज ना खूप सुंदर आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इतका छान वारा सुटलेला होता की वातावरण अगदी असं खूप सुंदर झालेला होता. नाहीतर उन्हाळ्यामध्ये सहसा फिरायला जाण्याची अजिबात हिंमत होत नाही. पण या दिवशी ना हवामान इतका सुंदर होता की सगळ्यांनाच खूप छान वाटत होता. आमचे केस तर अरे बापरे इतके जास्त उडत होते ना की खूपच जास्त. आणि सगळे कपल्स एकत्र असल्यामुळे ना फोटो आणि व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. कारण चिऊचे पप्पा सोबत नसल्यामुळे मी फारसं तेवढं काही फोटोशूट वगैरे केलेलं नाही. पण बाकी सगळ्यांचे सुंदर व्हिडिओ आणि फोटो काढले. कारण मी बरेचदा इथे अंबोरा ब्रिजला जे आहे ते आलेली होती. आणि खरं सांगायचं तर आपल्या वयाचे लोक, आपलीच माणसं आणि सगळे फॅमिली मधले कपल्स एकत्र असले की फिरण्याची मजा अजून काही वेगळीच असते. आम्ही भाऊ-बहीण सगळे खूप मिळून मिसळून राहतो आणि त्यामुळे हा फॅमिली टूर आणखीच असं खूप सुंदर झालेला होता. ब्रिजच्या वरून दिसणारा नजारा तर खूपच अप्रतिम होता. आमची टायमिंग सुद्धा खूप छान जुळली होती. आम्ही सायंकाळ होण्याच्या आधी तिथे पोहोचलेलो होतो. त्यामुळे दिवसाचा आणि रात्रीचा दोन्ही सुंदर व्ह्यू जे आहे ते आम्हाला अनुभवायला मिळाला. तिथे आम्ही काही रील्स शूट केल्या आणि खूप मजा केली. हा अंबोरा ब्रिज जे आहे ना भंडाऱ्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर भंडारा साइड कडचे असाल तर नक्की एकदा इथे भेट द्या. विशेषतः सायंकाळच्या वेळेला आलात तर इथला व्ह्यू अजूनच खूप सुंदर दिसतो. आजूबाजूला खूप छोटी छोटी दुकानं होती. बोराची पापडी, पिंगर आणि अशा अनेक खाऊच्या वस्तू मिळत होत्या. फिरायला गेल्यावर अशा गोष्टी खाण्याची मजाच काही वेगळी असते नाही का? त्यातल्या त्यात बोरं तर माझे इतके जास्त फेवरेट आहेत ना की खूपच सुंदर. आणि रात्री तुम्ही ब्रिजचं लुक बघू शकता. लाइटिंग सुरू झाल्यामुळे त्याचं कलरिंग बदलत होतं आणि तो इतका सुंदर दिसत होता ना, म्हटलं की चला हे आपण व्ह्यू तुमच्यापर्यंतही जो आहे तो पोहोचवूया. आणि खरं खरं रात्रीचा नजारा तर खरोखरच खूप अप्रतिम होता. त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथेच गप्पा, मज्जा, मस्ती आणि खाऊ खात मुलांनी सुद्धा खूप असं मस्त एन्जॉय केलेला होता. त्यानंतर म्हटलं चला आता इथे खूप एन्जॉयमेंट झालेला होता. सो आता परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. म्हणून आम्ही इथून जे आहे रात्रीलाच निघालेलो आहोत. कारण आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक सुद्धा करायचं होतं. इकडे या आज. घरी परतल्यावर आम्ही भाऊजी आणि माझ्या मोठ्या भावाला जे आहे थोडंसं कामाला लावलं आणि आम्ही थोडंसं मार्केटमध्ये जाऊन आलेलो होतो. परत आल्यावर बघतो तर काय दोघांनी स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. मग ठरलं की आज काहीतरी स्पेशल बनवायचं आणि बिर्याणीचा प्लॅन झाला. सो माझा मोठा भाऊ जो आहे ना तो खूप सुंदर बिर्याणी बनवत असतो. सो म्हणून आम्ही ते बिर्याणीचं टेंडर जे आहे ते माझ्या मोठ्या भावाला दिलेलं आहे आणि ते लोक स्वयंपाक करत असतात. म्हणून म्हटलं आम्ही चला लेडीज लोक बाहेर कुठेतरी बसण्याऐवजी ना मस्त इथेच बसून किचन मध्ये बसून अंताक्षरी खेळूया. म्हणून आम्ही सगळे इथे गोल गोल जे आहे ते बसलेलो आहोत. आणि अशा छोट्या छोट्या क्षणांमधूनच आयुष्याचं सुंदर आठवणी जे आहेत ते तयार होत असतात. आम्ही सगळे गोल बसलो आणि अंताक्षरीला सुरुवात केली. सगळे इतके सुंदर गाणे म्हणत होते की वेळ कसा गेला आम्हाला तेच कळलेलं नाही. खरं तर माझा आवाज मात्र खूपच बसलेला होता. कारण मम्मीकडे गेल्यापासून ना माझा घसा खराब झाला होता आणि काही दिवस तर व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. त्यामुळे काही क्लिप्स मध्ये तुम्हाला माझा बसलेला आवाज सुद्धा ऐकायला मिळेलच.
असं करत करत आम्ही रात्री जवळपास 1:30 वाजेपर्यंत अंताक्षरी खेळलेलो होतो आणि इथेच काही आम्ही व्हिडिओ सुद्धा रील्स जे आहेत ते शूट केलेले होते. आणि खरं तर आमचं पूर्ण टाइम टेबलच जे आहे ते चेंज झालेलं आहे. दिवसभर फिरणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, सकाळी उशिरा उठणं आणि मनसोक्त एन्जॉय करणं हेच सगळं सुरू आहे. कारण सगळ्यांना सुट्टी आहे आणि कुणाचंच ऑफिस वगैरे नाही आहे. सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला हे 4 दिवस आपण फुल ऑन एन्जॉय मोडमध्ये एन्जॉय करूया. त्यातल्या त्यात माझ्या भावाची मुलगी तर सगळ्यात जास्त एन्जॉय करत होती. खरंच हा संपूर्ण टूर आमच्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय ठरलेला आहे. यापुढे अजून खूप काही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये खूप छान छान व्लॉग येणार आहेत. आज सोमवार असल्यामुळे मी पूर्ण एक आठवडा कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे बेल आयकॉनचा बटन सुद्धा ऑन करा. चला मग भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.